राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजची स्टोरी सांगायला हिंमत लागते आणि ऐकायला दुप्पट हिंमत लागते, लक्षात घ्या. पण आपलं जे काम आहे ते योग्य प्रकारे चाललंय महाराष्ट्रामध्ये आणि असंच चालत राहणार, त्याबद्दल शंका नाही. फक्त माझं येड्याचं एक गोष्ट ऐकायची. ह्या साईडला तुरुंगे, कसं आहे वातावरण बघा, काय नाही इकडं खरं. सुरुवातीला वर हिरवं दिसतं, पण खाली ओसाडे वाईट आहे. ह्या साईडला हिरवगार आहे, जीवन आहे. इकडं जीवनाची निवड करा, कुठल्याही प्रकारचा गुन्हा करू नका आणि अतिरेक करू नका कुठल्या गोष्टीचा. आणि मागं झाडे, या झाडाप्रमाणे तुमच्या पाठीमागं मी आहे, तुम्ही काळजी करू नका. मला सगळ्याच आशीर्वाद आहे. आईचं बगलामुखीचा बी आहे, स्वामी समर्थांचा बी आहे, बाळूमामाचा बी आहे. कारण सरळ आणि सत्य बोलणाऱ्याला काही किंमत मोजू आपण भविष्यात, पण सत्य ही बोललंच पाहिजे. आज दोन गोष्टीसाठी ही स्टोरी तुम्हाला सांगूशी वाटते. नंबर एक, गे कम्युनिटी जी आहे त्यांच्यावर आता अन्याय होतोय किंवा त्यांचा कुठंतरी काटाउपट कार्यक्रम होतोय, त्यांना टार्गेट केलं जातंय, हा एक मुद्दा. नंबर दोन, आत्ताची जी तरुण पिढी आहे, ज्यांच्या हातात मोबाईल आहे, सगळ्या देशातल्या जगातल्या अश्लील फिल्म त्यांच्या मोबाईलवर आहेत. आईबापाचं काय नाही, आईबापाचं फक्त पैसे दे की शिकायला टाकला दुनिया, पण स्वतःचं आयुष्य कुठल्या वाटेला न्यायचं, काय करायचं हे जनतेने ठरवायचं. आईवडिलांच्या पंखा खालून तुम्ही बाहेर निघाल्यानंतर तुम्ही विसरू शकत नाही त्यांना आणि तुम्ही तुमच्या मनाने निर्णय घेऊ शकत नाही. काही असन, आईला फोन करायचा, वडिलाला फोन करायचा, मित्राला चुकून करू नका. पण अशा गोष्टींच्या पासून लांब राहण्याचा प्रयत्न करायचा. त्यांच्या अपेक्षा काय आहेत थोडंसं डोकं लावायचं. फक्त मी सांगतोय, मी एकदा सांगायला बंद झालो ना की तुमचं वाटलं व्हायला बसलं, त्याच्यामुळं सांगावं लागतंय. विषय गंभीर, शेलार मामा खंबीर. विषय काय तुम्हाला इसकाटून सांगतो स्टोरीच्या माध्यमातून. आणि असं काय नाही मी लई खंबीर आहे, तुम्हाला एका गाण्याने सुरुवात करूशी वाटते. खरंच तुला सांगतो मी माझ्याची उग, कापसावानी गाल तुझे मऊ मऊ. ह्या गालाचा विषय, त्या संदर्भातली स्टोरी आहे, म्हणून माझ्या गालाचा काय विषय तुम्हाला सांगतो. आता 20-22 लाख लोक का फॉलो करतात हेच कधी कधी मला कळत नाही, तुम्हाला खरं सांगतो. रविवार दिवस सकाळी दाढी करायला गेलो, दाढी केल्यानंतर गालाची हे आग होते, म्हणून मी काय करतो, पावडर लावतो. रविवार दिवशी दाढी केल्या बरं का, कधी पावडरने आग कमी होते. सकाळ पाटकुनी आंघोळ उरकली, म्हणलं शूटिंगला जायचंय, आणि पावडर घेतली, लावली, मारण्याची आग व्हायला लागली. आग व्हायला लागली जास्त. नीट बघितलं, ती पावडर नव्हती, डर्मिकूल. ती डर्मिकूल म्हणजे उन्हाळ्यात ती थोडं थंडाव्यासाठी लागतात बघा, तसली पावडर. दोनदा तोंड धुतलं तरी अजून जाळ चाललाय तोंडाचा. म्हणजे मी लय हुशारी असलेला भाग नाही, मी सुद्धा फसतो, असा विषय. आता आपल्या स्टोरीकडे जाऊ आपण. हैदराबाद आणि त्या ठिकाणी पियुष कुमार नावाचा मुलगा आहे. आईवडिलांनी लहानाचा मोठा केला, 12नंतरच्या शिक्षणानंतर IT ला टाकला. तिथं खर्च घातला, खर्च केला, पोरगा पास झाला. बंगळुरू या ठिकाणी ॲडमिशन, त्याचं ॲडमिशन म्हणण्यापेक्षा त्याला जॉब लागला. सर्व त्याला पॅकेज कमी होतं, 8.5 लाखाचं. आईवडील खुश, म्हणले 1-2 वर्षात पॅकेज वाढलं, वर्षभरात एखादी सुंदर मुलगी बघावा आणि त्याचं लग्न करून टाकावा. आई बाप त्याच्या जागेवर बरोबर. आता पियुषचा मॅटर सांगतो तुम्हाला. हे फक्त शाळा ते घर, कॉलेज ते घर, बाह्य ज्ञान अजिबात नसणे. साधा रिक्षावाल्याला विचारणं या ठिकाणी सोडायचे, तिथे किती किलोमीटर अंतर आहे, हा आपल्याला समजा 80 रुपये तिथं जाण्याचा खर्च असेल, हा जर 200 मानला तर 200 हा 120 रुपये आपल्याला टाकतोय, हे कळलं पाहिजे. त्याला व्यवहार ज्ञान म्हणतात. ते आजकालच्या पिढीकडे अजिबात दिसत नाही मला. आता काल एक फोन आलता प्रवासात असताना, मी तो फोनवर थोडा विचार करीत होतो की बसने प्रवासी चालले होते, हा बी बसने चालला होता. त्याच्यामध्ये मेडिकल झालेली एक 20-22 वर्षीय तरुणी होती, जीन्स पॅन्ट टॉप्स घातलेली, अमकं तमकं. गाडी लगवीला रात्रीची अशा ठिकाणी थांबली की अंधार, पलीकडं पंप होता, पंपावर बाथरूम होतं. साधं कॉमन सेन्सचा भाग आहे, लेडीजने उतरून पंपात बाथरूमकडे जायचं. जेंट्सचा काही विषय वेगळा असतो, तुम्हाला माहिती. ते कुठे बी उभं राहून चुंगी बाहेर काढतात. ती आपल्या अंधारात गेले, निसर्गरम्य वातावरणात चलून द्या, कुठं नंबरला लागता, लय आली दाबून धरण्यापेक्षा. जेंट्स थोडं तसं असतं, ते थोडे एका साईडला अंधारात गेले.
ती पोरगी उतारली आणि एक जेंट्स मुतत होता पोरगा, 25-30 वर्षाचा विवाहित माणूस. ती पुढं मुतत त्यांची पोरगी मागून जाऊन त्याला शर्ट ओढीत, ओ बाथरूम कुठे आहे. ह्याला अशी परिस्थिती म्हणल्यावर मुताची बंद झाली त्याची म्हणजे माणूसला असतो ना शेवटी पुरुष. त्यांनी हाय ह्या सोडल्यानं नळ बंद करून टाकला, त्याला लय त्रास होतो. त्यांनी फक्त असा हात केला. ती म्हणली थँक्यू निघाली. हाय का कॉमन सेन्स, ही मेडिकल झाली, हाय का नॉलेज मला सांगा. मुतणाऱ्या माणसाला कुठे उतरावं लागतं का की ती गडबडलं ना मारणाचं, असा विषय असतो. गेली तिकडे, ती बाकीच्या महिला चालल्या होत्या तिकडे, ती मुलगी गेली. अशा प्रकारची मानसिकता ह्या पियुष कुमारची. एकदम नर्मदे मधला गोल गलगरीत गोठा, बाह्य ज्ञान अजिबात नाही. मग पॅकेज चालू झालं, बटणं दाबायचं चालू झालं, पैसा कमावणं चालू झालं, काम चालू झालं. पण जसा तो संध्याकाळी घरी यायचा, एक शरीराची एक भाषा असते. अश्लील फिल्म पाहायचा. त्याला असं वाटायचं की आपल्या सुद्धा आयुष्यात कुणीतरी मैत्रीण असावी, कोणतरी स्त्री असावी, मुलगी असावी, आणि तिने आपल्याशी गोडगोड बोलावं. ही एक निसर्ग सुलभ भाव नाही, ह्याच्यात काय म्हणजे दोष आहे किंवा काय नाही. पण माणसाचा करेक्ट कार्यक्रम कसा होतो पोरांना सांगतो, असं असावं. काय नाही केलं तरी, आणि आपण डिसेंट माणूस आहे, आपण काय चड्या फेडणारी माणसं नाही. आपल्याला कसं भावनिक नातं असावं, विचारांची देवाणघेवाण असावी, कदाचित एखादा किस्सा असावा, इतके पुरतं मर्यादित. काय करायचे शारीरिक संबंध अमकं तमकं ते लग्नानंतर करावं. तिने माझ्याशी लग्न करावं, तिने आधी मैत्री करावी, मैत्रीतून एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होईल, तिचं मन कसं आहे, ती कशी आहे समजून घेता येईल, अशी त्याचे विचार डोक्यात चालायचे. चलू द्या. मग आपला दुश्मन कमी, आपला दोस्त कमी, दुश्मन जास्त, अशा प्रकारचा तो मोबाईल. त्याच्या मग इंस्टाला खातं उघड, फेसबुकला खातं उघड, तिथं वळवळ कर, इथं वळवळ कर, याचं बघ त्याला पाठव, त्याचं बघ याला पाठव, की असला कार्यक्रम त्याचा चालू होता, सगळ्यांचाच चालतो. फ्रेंड रिक्वेस्ट हाय म्हणून तर आली बा, पोरगीचं नाव पूनमचा आली. मग लड्डू फुट गए मन में, अरे पूनम तर आली, फोटो पाठवा सांगतो. असं कसं, थंबनेलवर महाराज ते ओरिजिनल फोटो ध्यानात ठेवा. लांब सडक केस, उभा चेहरा, गोरापान रंग. थोडस असं पुरुषाच्या मनात स्त्रीला पाहिल्यावर जसा आनंद होतो, इथं थोडासा कुठतरी वादळ उठल्यासारखं व्हायचं मनात. म्हणजे असं अट्रॅक्शन आहे, सगळं मान्य, पण 100% मनातल्या मनात छान आहे बरं का दिसायला, हे उद्गार आतून हृदयातून येत नव्हते. पण असा विषय असू द्या. मग तिने फोटो पाठवले, फेसबुकला तिला फ्रेंड करून घेतले. मग ते फक्त टायपिंग चालू झालं, हाय हॅलो अमकं तमकं, खाल्ली का, हागली का, सगळं म्हणजे लागलं बडी असते. ती काय जेवण केलं, मला हे आवडतं, मला तो बोलणं, टाइमपास एकमेक चलून द्या, त्याबद्दल पण काय वाद नाही. 7-8 तास ती बोटं दाबून दाबून त्या लॅपटॉपवर कटाळलेला असन. मनाच्या विरंगुळ्यासाठी समजा पुणे मुंबई सारख्या ठिकाणी लय अति चलतं, इथं काही काय कमी चलत असन, चलून द्या. आता विषय नेमका कुठे झालाय, मग इंस्टाग्रामला पण एक रिक्वेस्ट आली, ती पण वेगळ्या नावाने, मुलीचंच नाव पण वेगळं, ती पण ऍक्सेप्ट केली. तिथं चालू झाला कार्यक्रम. आपल्याला बुद्धी आहे की पुस्तकं वाचलेली आपण इंग्रजीमध्ये, ती पण कॉमन सेन्स नावाचा एक भाग असतो. ह्या पियुष कुमारची एक चुकी झाली की जे दिसतंय तशा प्रकारचं जग नाही, नेहमी सावधानाची गरज आहे. ह्याचा शॉर्ट कसा झाला तुम्हाला सांग. त्याच मानसिक दृष्ट्या तिच्यात गुंतला गेला, आणि ते कधी गुंततो माणूस, एक ह्युमन सायकोलॉजीचा अजून एक चॅप्टर तुम्हाला सांगतो. जगत असताना, वावरत असताना, एकमेकाशी कम्युनिकेशन करत असताना, मोबाईलवर फोनवर जे कम्युनिकेशन होतं, जे बोललं जातं, जे आवडीनिवडी विचारलं जातात, जे पर्यटन आवडतं का, कुठले कपडे आवडतात, कुठला रंग आवडतो, कुठे हे कुठे ते, हे जेव्हा डिस्कस होतं ना, की ते बंद झाल्यानंतर तो माणूस झोपला आणि दुसऱ्या दिवशी जरी उठला तरी जे डिस्कशन झाले ना, त्याचे विचार मनामध्ये, मानवी मेंदू फार विशिष्ट गोष्ट आहे, विचित्र आहे. माणूस गुंततो कसा बघा, ते मनामध्ये विचार येतात आणि ते सुखद असतात. शरीरात ऑक्सिटोसिन रिलीज करणार असतं, समाधान येणार असतं, सुखद असतं. तुम्ही नाही का वर्गात एखाद्या पूर्वी मरत होता, झाला 10-15 वर्षाचा टाइम पडलाय, वेळ गेलाय, आणि ती पोरगीचं लग्न झालं, तुमचं लग्न झालं, पण तुमच्या मनात आतृत्यात कुठेतरी ती असते. आणि एखाद्या यात्रेत सहज
बायका पोरांना सोडून आलो जरा फिरून मित्र अशांच्या करून तिच्या घरापुढे जाणार. ती 15 वर्षांतर कशी दिसते हे बघण्याचा प्रयत्न करणार. हे एक पुरुषाचं अंतर्मन आहे, लक्षात घ्या. आणि एक पुरुषाचं अंतर्मन एक पुरुष चांगल्या प्रकारे समजू शकतो. ती नुसती लांब न जरी पाहिलं ना तर याला कॉलेजचे ते दिवस आठवतात, ती एसटी आठवते, त्यातली तिचं बसणं आठवतं, तिचं लाजणं आठवतं, तिचा राग आठवतो आणि तिची चोरटी नजर आठवते. म्हणजे त्याचा एक भाग असतो. भावनाशील प्राणी हो माणूस. अशा प्रकारे हा सुद्धा लागला विचार करायचा. तिचाच विचार मनामध्ये. वाटचाल दोस्तीकडून प्रेमाकडे चालली होती. एक वेळ असा गेला, महिना दीड महिना झाला की मिलना जरुरी है. मग ते हैदराबाद का राजा, मुंबईची राणी, मिलना है जरुरी, आजा हैदराबाद में आजा, बिर्याणी खाएंगे, ठोकळी की नाही, छोटी छोटी पीसची. बेठायचं नक्की ठरलं. जी निशा आहे, तिचं ओरिजिनल आयडियाला नाव निशा होतं. मुलगी लांब सडक केस बीस अशी आणि कॉस्मेटिक्स एक नंबरचं, कपडे चांगल्या क्वालिटीचे, त्याच्या स्प्रे बी मारलेला. मुंग्या मारायचा नाही, ती औषधाचं, ते बगलत मारतात का ते, तसला स्प्रे. वास येतो बघा, चांगला वास येतो. ती आले बा एका हॉटेलमध्ये, कॉफी शॉप होतं. हा थांबला. चांगले ॲडिडास कंपनीचे स्टँडर्ड कपडे, गोठून केलेली दाढी, कटिंग बिटिंग व्यवस्थित, की मनात उत्साह, बुकसुद्धा लागा ना. ती भेटायची आज. आणि कसं आहे, मैत्री पुरतं राहू, पण वाढली तर चांगलंच आहे याच्या मनात. या पियुषच्या कॉफी शॉपमध्ये भेटल्यानंतर ती पुढं पाहिली, उजदडंग अगदी. आणि इतर समाजाचा, वेटरचा, तिथं बसलेल्या माणसांचा विचार न करता एकमेकाला मिठी मारली. जशी ती निशा ह्या पियुषच्या मिठीत आली, और लड्डू फुट गए म्हणणे. त्याला स्वर्ग, नोकरी लागून पॅकेज दिल्यावर एवढा आनंद झाला नाही तेवढा त्याला झाला. हा, इतका आनंद. ऑक्सिटोसिन त्याचं रिलीज, हिचं रिलीज, महाराज खुश. सगळं कसं गुडी चाललेलं. चलू द्या. मग बसले. ही जी निशा आहे, ह्या निशाचं जे वागणं बोलणं असं होतं की एकदम समर्पित केलेलं त्याला. हा, इतकी खुश झाली ती, मारणाची खुश. आणि तुझ्यासाठी काय पण, अशा स्वरूपात. चहा झाला, नाश्ता झाला, सगळं झाल्यानंतर तिने निशाने सांगितलं, मी जाणार नाही, मी तुझीच आणि फक्त तुझीच, मी तुला सोडून एक क्षणही बाजूला राहू शकत नाही. शेने रूम घेतली होती. म्हणला मी एकटाच आहे, त्याला काय तवा. मग तर आवर लड्डू फुट गए. दिवसभर काम करतो आणि संध्याकाळी घरी आलं की रातभर रंगारंग करतो. तिथं खुश झालं. आणि हे कसं, ती म्हणली मला माझ्या हृदयावरचं तू कोरलेला आहेस, पण मला माझ्या हातावर पण तुझं नाव कोरायचे. म्हणला मी एका पायावर तयार आहे, हात कोरण्याचे पैसे पण मी देतो, चल चल चल. आता ते प्रत्येक गोष्टीचं एक दुकानं असतात बघा. मोबाईल नादुरुस्त चालतं, आपण का दुकानात टाकतो तसं. पियुष, त्या निशाने पियुष नावाचा हातावर गोंधन करून घेतलं मोठं इंग्लिशमध्ये. ह्याला वाटलं पोरगे फसले, आता लग्न करायला अडचण. किती छान आहे, दिसायला छान आहे, विचाराने छान आहे. पांडुरंगा देवा, हीच माया नशिबात होती असं त्याला वाटलं. वाटायला काय हरकत नाही, असू द्या. मग शॉपिंग केलं थोडंसं. 8 लाखाचं पॅकेज. म्हणलं पैशाला काय कमी आहे का? पैसा असल्यावर तुम्हाला माहिती 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. गेले तिथून रूमवर. ही आपली रूम. मग फ्लॉवर घेतले, बेडवर टाकले. ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये बिगर सामाजिक बंधनाचं एकमेकाच्या वोकांडी बसणे म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप ध्यानात ठेवा. हे पाश्चिमात्य संस्कृती, आपल्या संस्कृती याचा काही संबंध नाही. आई बाप सोन्यासारखी पोरगी असं पोराला तर हातातल्या फोडाप्रमाणे वागवत्यात, जपत्यात. आणि शिक्षणाचं त्याचं आयुष्य बेटर व्हावं, ज्या ठेचा आपण खाल्ल्यात आयुष्यात त्याच्या आयुष्यात पाहायला मिळालं नको, त्याच्या चांगलेपणासाठी त्यांना बाहेर टाकतात. आणि ह्या अवलादी अशी असं करतात, शिवी नको द्यायला, असा विषय. आता इथं विषय नेमका मॅटर काय झाला सांगतो. फुलं बिलं टाकली असं तसं. आता अशा टायमाला आता एवढं नगाट पीस असल्यावर झोपिंग का कुणाला. ही तर एक तर तुंबलेलं तो पियुष आणि निशा फ्रेश झाले, दुनिया झाले, सगळं जेवण खाऊन बाहेरच करून आले. 10 10:30 वाजल्या. झपाट्याला लाईट बंद केल्या. मग ती पियुष म्हणले आपण एकत्र झोपूया. आता ती जी
निशय ती काय म्हणली माहिती का, आज माझा मूड नाही, हा एकत्र झोपू. आणि आजचं कशाला, आपण काय मी एकत्रच आहोत ना, आपण मनाने तर जोडलं गेलेलो आहोत ना, पण माझा आज मूड नाही. चायला मूड नाही, असू दे असू दे. आता कसं आहे, म्हणजे कसं आहे की बाबा थांबावं लागतो, कंट्रोल कंट्रोल. 24 तासाने काय फरक पडते, पण उद्या बटणं दाबायला सुद्धा मला सुचणार नाही. नुसती तुझी फिगर डोळ्या पुढे येणार बा. हा काय होईन ती, हा योगाच्या गोष्टी आहेत कधी कधी. उद्या नांगापुंगा कार्यक्रम करू असे विचार घेऊन ते झोपला. आले बळत झोप, आता काय करा. सकाळच्या पार ही फ्रेश ती फ्रेश सगळं. मी जॉबवर चाललोय आता, मी मग घरनंच जॉब करतो, तुला काय सोडवत नाही मला. आपण बाहेर डेस्टिनेशनला जाऊ, मला सुद्धा इंग्रजी येतं. एक कुठले बेंगलोरमध्ये पाहण्यासारखं बरंच आहे, म्युझियम आहेत, प्रेक्षणीय स्थळं आहेत, तिथं घेऊन गेला. ती दोघं फिरले, हातात हात घेऊन फिरले. 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 4 दिवस झालं, ही निशा काय त्याला अंगाला हात लावून दे ना बा. आता ही कसं झालंय म्हणलं, आता ही म्हणजे कसं आहे, अशा शिळीची एक गोष्ट माहिती आहे का तुम्हाला. त्या शिळीचं असं सांगितलं की, म्हणजे अकबर बिरबल हुशार होता ना, तर बिरबलला सांगितलं एक शिळी देतो, ती 2 महिने तुझ्याकडे ठेवतो, तिचं वजन करून देतो. 2 महिने सांभाळून तिचं वजन वाढलं बी नाही पाहिजे आणि कमी बी नाही झालं पाहिजे. बुद्धिमान माणूस होता बिरबल. म्हणलं सहज सोपं, काय अडचण नाही. आता तुम्ही आम्हाला अशक्य आहे, पण जगात अशा अनेक गोष्टी आहेत की ते आपल्याला माहीत नसतात. चालतंय म्हणला. ती शिळी 2 महिने सांभाळली त्यांनी, परत आणून दिली बिरबलाकडं, आपलं अकबराकडं. म्हणला करा वजन. म्हणले सेम आहे. म्हणला कसं शक्य आहे अकबर, ही शक्यच कसं आहे, तिथं वजन कमी 2 महिन्यात तिथे वाढायला पाहिजे होतं, आता कमी व्हायला पाहिजे, हे कसं शक्य आहे. म्हणला जगामध्ये बऱ्याचशा गोष्टी शक्य असतात, ते फक्त आपल्याला कळत नाही. हा आपल्याला फक्त एक प्रकारचा दाखवलं, उजवं दाखवायचं, डाव हाणायचं, असा कार्यक्रम. ते राजकारणी ह्याचा करत वापर करतात बघा. त्यांच्या किडामुंगीला जी किंमत आहे त्याच्यापेक्षा बी कमी किंमत समाजाला, लोकांना असते, राजकारणाच्या नजरेत बरं का ओरिजिनल. हा पण ती पांढरी डगली कपडे ते पोलीसचा ताफा त्यांच्याबरोबर आले ना, आणि ते असे ना, आमचे आबा ना, आमचे काका ना, आमचे भाऊन दुनियादारी, सर्वात नीच. आता राज ठाकरेचं उदाहरण सांगतो तुम्हाला. त्यांनी काय सांगितले, वेश्यवृत्तीसारखी परिस्थिती आहे आता इकडून इकडं पाळणारांची. त्यांच्या हक्कभंग आणायचं चाललंय आता. चलून दे, आपलं काय म्हणणं नाही, पण ती वेश्याला सुद्धा किंमत आहे तुम्हाला सांगतो. ती देह विक्री करून पोटासाठी जगते. कुठली वेश्या 5 कोटीची प्रॉपर्टी नाही जमा केली, काय तिचं असेल बिचारीचं, पण तिला किंमत आहे. त्याच्यापेक्षा नीच बघा भाऊ काय. हा एवढा कार्यक्रम आपल्या तर समोर ताकद नाही. पियला फोन करायचा पण मी फोन घेत नाही कोणाचा, इतका राग आहे मला या लोकांच्या बद्दल ध्यानात ठेवा. आणि माझ्याशी संबंध वाढवण्या पाठीमागचा हेतू त्यांचा काय असतो माहिती का. एवढी लोक फॉलो करतात, आपल्या मतदारसंघात फायदा होईल, गाडी पाठवतो, तुम्ही स्टेजवर राहा. काय आला कोणाला बोकंड स्टेजवर. आता हे राम मंदिराचं मला बोलू द्या, आता थांबा थोडं नियमात द्या. तिथं चोरी झाली, मी ते कळलं. मी एक साधा विचार केला, बा हिंदू मंदिरे जी आहेत त्या हिंदू मंदिराला पहिल्या काळामध्ये मुघलांचं, यवनांचं राज्य ही लय 1200-1300 वर्ष होतं. हजारो हिंदूंची कत्तल त्यांनी आतापर्यंत केली. हिंदू मंदिरे त्यांच्या श्रद्धाताने ह्याची तोडफोड केली, लुटली गेली, त्यातलं सोनं नाणं पळून नेलं. हे इतिहास आहे. अगदी औरंग्याचा तो अफजल खान महाराजांनी त्याला नाही का टारा फाडला, त्याचा कोथळा बाहेर काढला. त्यांनी सुद्धा. आता आमची इथे शेजारी पाटस नावाचं गाव, कसबे पाटस जुनं नाव तिथं. ते पाटस लुटले गेले, इंदापूर लुटले गेले, तुळजापूरचे आहेत तिथं मंदिर लुटले गेले, दागिने लुटले गेल्यात. आणि मग असाच वायुमार्ग गेला आणि मग फाडला त्याला तिकडं महाराजांनी. बघा इतिहास, ह्यांनी ते केलं. आता 2026 चाललंय. मला एक प्रश्न पडला साधा, बरं का, उत्तर काही मिळालं नाही अजून. आता औरंगजेब बी नाही, आता तो ह्यो बी नाही, अफजल बी नाही. हे कोण दरोडेखोर आहेत बाबा, कोणत्या रूपात आहेत, कुठल्या रंगाच्या रूपात आहेत. मुसलमान
ताकदच नाही आता त्यांची. ती बिचारी घाबरून बघत येते. हा काय आहेत वळवळ करणारी, पण मध्ये वळवळ करणे नाही जास्त, गप आहेत. सरकार कोणाचंही खतम, पाडापाडीच बा डायरेक्ट. ती ह्यांनी तर नक्की लुटलं. कुठल्याही मुसलमानाने ते राम मंदिरातला पैसा लुटलेला नाहीये, की तुम्हाला आवर्जून सांग. मग कोण आहेत बॉय, पैसा कुठं जातोय बुवा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काय आहे ते बरं आहे, त्याविषयी सोडून आता मेन मुद्द्यावर परत येतो. ही जी निशी आहे ही 10-12 दिवस झाले तरी त्याला स्पर्श करून देत नव्हती. तिची जी कारणं आहेत, व्रत आहे, मूड नाही, मला तुझ्याबद्दल अजून 100% असा विश्वास वाटत नाही, म्हणून मी कपडे काढीत नाही, ट्रस्ट वाटत नाही, मला थोडा वेळ दे. आता हे असं हँग झालं. ह्या सगळ्या सांगण्याच्या गोष्टीत एक महत्वाचा मुद्दा विसरून गेला आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. शिळीचं वजन सेम कसं राहील हे मुद्दा साठला. आता लगेच क्लिअर करतो. बिरबल म्हणला फार सोपी गोष्ट आहे, खाल्लं तिला खायला तर गरजेचं आहे, खाणं पाणी. मी दिवसभर तिच्या पुढं चारा बिरा तिला जे खायला लागतं ते टाकायचं, पाणी ठेवायचं, ती खायची प्यायची, मस्त झोपायची. त्या ज्या खोलीत ठेवली तिथं मस्त झोपायची. मग ती तिथं झोपली की तिथं त्या खाण्यामुळे तिथं वजन वाढणार हे मला माहित होतं. पण रोज संध्याकाळी जशी रात्र होईल, रात्रीच्या 8 वाजता एक वाघाचा पिंजऱ्यातला आणायचो, वाघ तिच्यापाशी ठेवायचो. शिळीला वाघ दिसला पाहिजे, वाघाला शिळी. आता त्याचं ते बक्षे वास आला शिळीचा तर ते गेड्यावणे करायचं, डाळकाळ्या टाकायचं, पण पिंजऱ्याच्या बाहेर काय निघू शकत नव्हतं. ती शिळी दिवसभर खायची आणि रात्रभर त्या वाघाच्या बियाणी जागीच राहायची. वजन वाढायचं नाही, कमी राहायचं नाही, हे तुम्हाला सांगणं गरजेचं होतं. असं ते वजन तेवढंच होतं, तेवढंच राहिलं. आता आपल्या मूळ स्टोरीवर जाऊ. ही कारणं द्यायची, अंगाला हातकाला लावून द्यायची नाही. मग एक दिवस हा गेला कामावर. ते म्हणलं मी हे जे निशा आहे ती म्हणली खिचडी भात करू का, मला आवडते, मसाले भात आपण म्हणतो त्याला, बटाटा टमाटा अमकं तमकं टाकलं, डाळी बिळी त्याच्यात. हा म्हणले कर. हा आला, चावीन जो उघडला, ती किचनमध्ये उभी राहिलेली होती. तिथं ते पाठमोर गोरपान रूप बघितलं, लांब सडक केस इथपर्यंत, की ह्याला बा नटबिट याची हल्ली. म्हणला नाही ना हात लावून देत, नका का द्याय ना, तिची जरा मनाची तयारी होऊन द्या. तसं काय माझं म्हणणं आहे, कंट्रोल कंट्रोल चुंगीराव कंट्रोल. कमीत कमी मिठी मारायला काय हरकत आहे बघा माणूस कसा फसतो, ध्यानात ठेवायचं. त्याने आपले ती लॅपटॉप ठेवला बाजूला, बूट काढले, सॉक्स काढले आणि रिकाम्या पायाने फरशीव काय आवाज होत नाही, हळूहळू मागून गेला आणि पाठीमागून तिला गठ्ठे मिठी मारली आणि गालाला गाल लावला. गालाला गाल लावला जातो पाठीमागून. तुम्हाला काय कळतं का नाही त्याच्यातलं? मला लय आत उतरा लावू नका. तुम्हाला सांगतो, ब्रश कपडे घासायचा, हा त्याला गाला तसं खरकुनी वाजलं. आईला मला खरकुनी वाजलं. हळूच तुला सांगतो मी, माझ्या जीव ग, कापसावानी गाल तुझे मऊ मऊ, हे खरबडीत गाल कस काय झालं? आता खरडून दाढी केले गाल कसं होत्या? कशी करा तुम्ही दाढी, डबल हात मारा, टिबल हाता, उलटी हाना आणि गालाला गाल घासा, तो खरबडीतच होणार आहे. याचं तर अवसानच घडायला बघ. तो बाजूला सरला. तू गाल असे कशी काय खरबडीत? त्याला म्हणतात व्यवहार ज्ञान कमी. नाही म्हणले काहीतरी प्रॉब्लेम, त्याने तेच बोजाड लावून धरलं. ते गाल खरबडीत कसं काय असतं? तिचा आवाजही होता, थोडी किनार नव्हती आवाजाला, पण होता ना, चांगलाच होता, तसा लेडीजचा होता. पण गाल कसं काय बा खरबडीत लागलं हे ते विचार पडला. तिने सांगितलं की तुला सांगायला काही हरकत नाही, मी थोडी वेगळी आहे. म्हणली काय वेगळी आहे? म्हणली मी क्रॉस ड्रेसर आहे. इंग्रजी ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, इथून सुरुवात झालेला हा पियुष. इंग्रजीवर इतकं माझं प्रभुत्व आहे, पण ह्या विषयाची काही तपास नाही. चेक कर. क्रॉस ड्रेसर साधा एक प्रकार आहे. जगातलं काय काय चाललंय तुम्हाला सांगणं माझं काम आहे. क्रॉस ड्रेसर म्हणजे अशी व्यक्ती की जो पुरुष आहे पण त्याला स्त्रीचे कपडे घालायला, स्त्रीसारखं नटायला किंवा ते असं आवडतं.
बऱ्याचदा हे पुरुष वेशाचं असतात, पण ते जर अगदीच भावना अनावर झाल्या तर 100, 200, 500 किलोमीटर केस वाढवतात, लाली लावतात, टोप घालतात. स्त्रीचं रूप त्यांना आवडतं. आणि शरीर संबंधाच्या बाबतीत खाणं पोटाचं काही भूक सगळ्याला आहे तो विषय नाही, पण संबंधाच्या बाबतीत त्याची जी आवड आहे, एक स्त्री नसते, एक मुलगी नसते, एखाद्या पुरुषाने रगडून काढावा अशी असते. आलं लक्षात? गे. पण ती लेडीच्या एवढे ओरिजिनल के टोप बीप काय नव्हता, एवढे लांबलेले हे ते. ह्याच म्हणजे काय झालं असं तुम्हाला माहितीच आहे आता. म्हणजे कसं असतं की ते अवघड गणित आहे बा, की हा पूर्ण पुरुष, ह्याची जी इच्छा आहे ही एका मुलीची होती, स्त्रीची होती, काय त्यात गैर नाही. हा गे होता आणि त्याने तर हातावून आऊट करेल. पियुष म्हणला तू मला धोका दिलास, तू असं केलं तसं केलं. हा, एक पुरुष कधी कॉम्प्रोमाइज होत नाही, लक्षात घ्या. कॉम्प्रोमाइज, नो कॉम्प्रोमाइज. माझी आवड, माझी अर्धांगिनी, माझी स्त्री ही मुलगी असावी, पूर्ण स्त्री असावी. तिने आम्ही लग्न करावं, मी कमवावं, तिने माझा स्वयंपाक करावा, आम्हाला सुंदर मुलं हवीत, आम्ही प्रपंच करावं, ही साधी इच्छा आहे म्हणला माझी. हे इट इज नॉट माय वे. मला सुद्धा इंग्रजी हा माझा मार्ग नाही म्हणला. आत्तापर्यंत कसं चाललंय, शाब्दिक चाललंय, लक्षात घ्या. मग थोडं नागाला कसं असतं माहितीये का, मुंडक्याच्या पाठीमागचं जे कातड आहे का, ते असं फाकावलं ना, फडी तयार होती. नागाचा कार्यक्रम खतरनाक. मग ती जी निशा आहे, ती म्हणली नाव काय, खरं सांग नाव काय तुझं. म्हणला आय एम नॉट निशा, आय एम पियुष कुमार. व्हॉट, इंग्रजी सुद्धा येतं मला. पियुष कुमार, आधार कार्ड होतं हे पूर्ण पुरुषाचं होतं, पियुष कुमार. पण आय एम गे. ठीक आहे, त्याच्या पातळी तो ठीक आहे, ह्याच्या पातळी हा ठीक आहे. इथं मार्ग समंजसपणा निघायला पाहतात, हीच मेक आहे स्टोरीची. मग आपण एवढे 2-4 महिने बोललोय, भेटलोय, अमकं तमकं. मग पियुषला बोलण्यासारखं बरंच होतं. तो म्हणला तू लेडीजच्या नावाने 2 अकाउंट काढले, माझे संपर्क साधला, माझ्याशी चॅटिंग केलं, हे चुकीचं आहे, तू माझी फसवणूक केली, यू आर फ्रॉड. यु नो, मला मराठी बोलून तर नाही तर मी कधी कधी अख्खं इंग्रजी बोलायचं, तुम्हाला कळायचं नाही. हा, टिपका बी चाललाय कंटिन्यू, काय टेन्शन नाही आपल्याला. ह्या दोघांचं थांबण्याऐवजी वाढत गेलं. म्हणला आय रिझाईन माय जॉब. लय इंग्रजीचा मुळे मला पाऊस यायला लागलाय, आता चारा बिरा होणार आहे गुरांना सगळ्या, असं अवघड. हा, त्यांनी ते हे देऊन टाकला, राजीनामा देऊन टाकला. शिला म्हणला घर गाठायचं, पटकून जाऊन दे गाडी, मला थांबू नको अजिबात. म्हणलं मी जाणार नाही, मी मनापासून तुझ्यावर प्रेम करतो आणि तुला जर शक्य असेल तर तू आज, मी सुहागरात्रीसाठी तयारी. आता यायची काय सुहागरात, आता गाणीच सोन्याची गाडी घालता, गाणीच गाडी घालता का, आता कुठे घालता गाडी. म्हणला ती मला सांगू नको तू, बाकी काय तू गे आहे हे समजल्यावर माझं, मला काय झाले माझी मला माहिती. हा, मला चेक करावं लागेल कधी कधी, बाबा उठे का नाही. बेकार परिस्थिती लोकांची, लय मोठा मानसिक धक्का यायला बसला. तू मला इथून पटपुणे हाल भरून आपलं, ती काही सोडा ना भाऊ. ती आता ती म्हणायची, तो म्हणावं लागेल चंदन कुमार. मग ह्यांनी रिझाईन केलं, म्हणजे हे केलं. ती तिथंच शेजारची रूम घेतली, तो त्या रूम मध्ये राहायचा, ही सेपरेट रूम मध्ये राहायची, पैसे बिशे द्यायचा. ती काय जाय ना, ती मागे लागल्यासारखं, पाठलाग केल्यासारखं. मी हातावर नाव करलं, निर्दय करलं, ती रडायचं. ती हे गे चंदन कुमार रडायचा. आता ह्याने विचार केला, त्याला ह्याच्याबरोबर संसार करून हे ह्याला काय पोरं होणार आहेत का, आपलं मारले मेलेलं चांगलं बा, पण मारायचं का म्हणून 10-12 लाखाचं पॅकेज, याच्यातून काहीतरी आपल्याला सुटका झाली पाहिजे. आणि असा विषय मी घरी सांगू शकत नाही, मित्राला सांगू शकत नाही. मित्राला जर सांगितलं तर मित्र तुम्हाला माहिती आहे, आपलंच खाऊन आपल्या अवलादी बाहेर सांगा, त्यांनी गे ठेवला म्हणा, पुरुषाला लागतो म्हणा, ती दुसऱ्यांचं काय खरं नसतं. कुंडी झाली पोराची. हा, व्यवहार ज्ञान कमी, काय करावं. रिझाईन केलं आणि तिथून तो डायरेक्ट युपीला गेला, उत्तर प्रदेश, बिजनौर. कंटिन्यू पानं खाणारं शहर, पिचकाऱ्या मारणारं शहर. आपल्या महाराष्ट्रामधले जितके चोरट्या मार्गाने कट्टे पिस्तुले येतात, पोलिसांनी सुद्धा ह्या गोष्टीची नोंद घ्यावी. आणि मी सांगितलं, मी लय सांगतो, पण पोलिस सुद्धा माझं ऐकत नाहीत. पुण्या मुंबईत जर पिस्तूल आणायचं असेल चोरट्या मार्गाने, आता पुण्यात आणायचं असेल तर येणारे पुण्यात कधी उतरणार नाही, ते कार्यगावामध्ये उतरणार, लक्झरने उतरणार, रेल्वेने उतरणार. पुण्यात जर रेल्वेने आला, पुण्यात जर पिस्तूल आणायचं असेल तर ते दौंडला, हे पाठीमागची जी स्टेशन आहेत, ह्या स्टेशनांच्या
युपी बिहारी जेवढे उतारतात यांच्या ज्या बॅगा आहेत ना, ह्या बॅगाची एक मोहीम अशी राबवली पाहिजे. राबवतील पोलीस, माझा विश्वास आहे पोलिसांच्यावर. हा, ते आत्ताचे आयुक्त आहे ते तर चांगला माणूस आहे. ते चेकिंग करायचं सगळं. नाही 4-2 पिस्तूल वळ तुम्हाला विचारा. आपल्याकडचे गुंड आहेत का, ही त्यांच्या खूप वापर करतात. ते व्यवहार असतो. डायरेक्ट पुन्हा स्टेशनला चेकिंग करून काय फायदा नाही. हा, असं असतं ती. ही त्याची दक्षता घ्यावी. दुसरी गोष्ट, शनी डायरेक्ट युपी गाठलं, बिजनोर. ती शहर पिस्तुलासाठी पण फेमस आहे. काही घरातच हत्यारं बनवतात. तिथं आता जॉब ह्याला कुठे शिक्षणाचा जॉब लागला त्याला, तिथं जॉब लागला. पण काही अपरिहार्य कारणामुळे त्याचा जो मोबाईल नंबर आहे हा त्याला, हा काही त्याचा नंबर ब्लॉक केला, हा दुसऱ्याच्या मोबाईलवर करायचा. हा जो गे चंदन कुमार, त्याने विषय तिथं सोडून द्यायला पाहिजे होता. लक्षात घ्या, क्राईम होतो कसा. नाही याची मनापासून इच्छा, ते विषय सोडून बघ दुसरा बघ एखादं. कोणतरी असनच ना, पानं गुटखा खाणारं, दारू पिणारं, क्राईम करणारं, कुणीतरी असनच ना, त्याला यश मानणारं. रगड, चल रगाडतो कोणतरी असन, त्याला काय ताव. ह्यालाच विषय सोडला नाही, हा गेला युपी पर्यंत, बिजनोर पर्यंत गेला तो, बँगलोरवर. त्याचा ते पाठलाग काय थांबला नाही. तिथं जाऊन त्याच्या रूम मध्ये राहायचा. मग ती तिथं वैतागलं, काय करावं, पिच्छा सोडा नाही. उत्तर प्रदेश मधलं बिजनोर सोडलं आणि तो राजस्थानमध्ये गेला. राजस्थानमध्ये जयपूरमध्ये गेला. हा जयपूरमध्ये मागून आला. परत तीच परिस्थिती, पाठलाग काय सुटाना. बिजनोर मधून राजस्थान मधून मी सोडलं, गुजरात मध्ये राजकोट या ठिकाणी आला. तिथं आला हा, राजकोट मध्ये आला परत. तू गे एवढा पाठलाग करून मला भारताच्या एवढ्या सिट्यात मी फिरतोय. ही जर सिस्टीम असेल ना, नाही 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 नाही, हा याला मारल्याशिवाय पर्याय नाही म्हणला. हा काय पिच्छा सोडणार नाही. बघा क्राईम कसा घडतो. त्याला मारण्यासाठी त्यांनी प्लॅनिंग केलं पियुषने मला. पण त्यांनी विचार करायला पाहिजे, त्यांनी पोलिसांची मदत घ्यायला पाहिजे होती. आईवडिलांना सांगायला पाहिजे विषय, बैठक मीटिंग काही बी कायद्याचा आधार घेऊन. पण कायदा हातात नव्हता घ्यायला पाहिजे. ती इतकं वैतागलं, कारण शॉर्ट टेम्पल होतं. हिले हुशार नसतात लोक, म्हणला मारायचाच. आता ह्या राजकोटमध्ये रेल्वेचं रुळे आणि मस्कर फाटा नावाचा ठिकी, राजकोट पोलीस स्टेशनच्या अंतर्गतला विषय. तारीख उजाडली 25 जून. संध्याकाळी त्याला म्हणला, मी पण थोडी मनाची तयारी केली, तू एवढा माझ्या मागे फिरलाय, त्याच्यामुळं मला असं वाटतंय की गे का असा ना, पण तुझ्या इतकं प्रेम करणारा मला कुणी भेटू शकत नाही, पोरगी सुद्धा तुझी. कोण आता मला बरेचसे गेचे पण फोन येतात बरं का, के पण की मी स्वतः गे आहे, असं तसं. एक निसर्ग सुलभ भावना आहे. कम्युनिकेशन माझं सगळ्यांशी ध्यानात ठेवा. त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावा. नकार 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 येणार. अचानक जर होकार म्हणायचं काहीतरी प्रॉब्लेम आहे, जायचंच नाही बा. मग जीव वाचवायचा असं तर एक तर कोणाच्या मागे लागायचं नाही लय, आणि लागलं त्यांनी पलटेमध्ये जायचं नाही. तुमच्या जीवासाठी सांगतो म्हणला. तुझ्यासारखा कोण नाही. संध्याकाळी आपण जाऊ फिरायला म्हणला, हातात हात घालू मस्तपैकी जाऊ फिरायला. अंधारात थोडा 8 वाजता. रेल्वे स्टेशनच्या बाजूला कोण नसतं, आणि गव्हर्नमेंटची केंद्र सरकारची तर बाकडी पण असतात बसायला. झाड आहेत, लिंबाची झाड आहेत, तिथं बसू जरा, लाईट असती आणि निर्मनुष्य एरिया, मस्त वाटेल जरा. तुला मस्त वाटेल, मला मस्त वाटेल. पॉपकॉर्न घेतलं, कुरकुरे घेतलं, गेले रिक्षाने. त्यांना सोडलं, रिक्षा गेली माघार निघून. ही जी जागा आहे त्या आता केंद्र सरकारची प्रॉपर्टी, रेल्वे ध्यानात ठेवा. ती इकडे आतली गोष्ट सांगतो, रेल्वेचं काही लोखंड बिकार नटबीट गावला का, चुकूनही रेल्वेचं काही उचलायचं नाही. इतकी केस बेकार लागते, दिलेली हेल्पट मारावं लागते एक नट घेतला तरी. इतकं बेकार काम असतं. रेल्वेचं काही चोरत नका जाऊ, काही पडून दे त्यांचं. लय कायदा खतर रेल्वेचं. आणि वन विभाग याच्यापासून जपून राहा. ह्याचं ती बसले त्या बाकड्यावर जसे बसले, त्यांनी विचार केला, CCTV काय कुठं संबंध नाही, काय नाही काय नाही, इथं कार्यक्रम होऊ शकतो. मग साईटला गेला लगवीला म्हणून पाठीमागं, आणि त्या ठिकाणून एवढा मोठा गोटा उचलला, टाकला त्याच्या डोक्यात. ते पियुष कुमारने टाकला. तो गे होता का चंदन कुमार, त्याच्या डोक्यात टाकला. रक्ताच्या चिरखंड उडलं, मेंदू येतो. तिथं धपकून खाली पडलं. थोडा आवाज झाला, पण कोण काय बघायचं. स्टेशन मार्चर लांब होता, हिरवी जिंडी घेऊन. तिथून त्याला अंधारात 8-8:30ची वेळ ओढीत पाठीमागं ओढीत आणला. परत एकदा टाकला. पूर्ण मेलेची खात्री केली. एका स्त्रीचा अर्थ, तुम्ही समजा पुरुष आहेत, तुम्ही तिला प्रपोज केलं, तुम्हाला ते आवडते केलं, ती जर नाही म्हणली ना,
पुढं डोकं लावायचं नाही. नाहीचा अर्थ फक्त नाही असतो स्त्रीचा. सेम एक स्त्री असू द्या, एक गे असू द्या, पुरुष जर म्हणला ना नाही, त्याचा अर्थ सुद्धा फक्त नाहीच घ्या. पुरुष काय फक्त मारायसाठी तयार झालेले नाहीत, हे ध्यान देणार आहे. त्यांना सुद्धा स्वतःचं मन आहे, आत्मा आहे. जरी त्यांच्याच बाजूने कायदा नसेल तरी ते जरी ते 8-8, 10-10 हजार रुपये पोटगी भरत असले तरी हा, त्याला सुद्धा मन आहे, त्याला सुद्धा आत्मा आहे, जीव आहे. आता इथं काय झालंय, खलास केला गेला निघून. दुसऱ्या दिवशी राजकोट पोलीस स्टेशनला ती बॉडी सापडली, पंचनामा झाला. बॉडीच्या हातावर ते पियुष कुमार लिहिलेलं होतं. पोलिसांनी सदर बर दिला. आता ते काही प्रॉपर नव्हते तिथले, राजकोट पोलीस स्टेशन ह्याच्यामध्ये गुजरातमध्ये. CCTV सगळे खंगाळले त्यांनी. तर रिक्षामध्ये ही दोघं त्या ड्रेस आणि ती दिसले, लांब सडक बाई ही ती. मग डॉक्टरांचा PM रिपोर्टरला म्हणले, इट इज नॉट वुमन, इट इज मेल बट गे, असं इंग्रजी बोलायचे मोठे आज. अरे म्हणलं ह्या गे म्हणजे हा मर्डर नक्कीच एखाद्या पुरुषाने केला असला पाहिजे. शेजारचा कोण हे ते. हा, मग एक असा एक प्रकार आहे, तो सांगायला नको, पोलिसांच्याकडेच असतो तो. आता आरोपी त्याचा फायदा घेतील, लक्षात घ्या. लय डिटेल्समध्ये सांगून उपयोग नाही की त्या आधारे गुन्हेगार शोधता येतो, असा विषय एक असतो. निर्मनुष्य जागा असेल तर मग त्याच्यात त्यांनी प्रयत्न केला, यश मिळालं. चौकशी म्हणून ताब्यात घेतलेला माणूस 3rd डिग्री वापरून कबूल झाला. पियुष कुमार सध्या अटक आहे. पॅकेज नाही, काय नाही, एवढं सगळं लाथाळं झालं. वडिलांना आईवडिलांना त्याची काही खबर बात नाही. म्हणजे शॉट कसा झाला, काय झाला, ह्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला ह्या स्टोरीच्या माध्यमातून मला हेच सांगायचे, सगळ्यांनी सावध राहा. की जीवन अनमोल आहे, प्रत्येकाला जगायचा अधिकार आहे. फक्त कोणाच्या चुका होत्या, कोणाच्या नाही होत्या, ते तुम्ही डोकं चालीत बसा. पण अशा प्रकारे ही हत्या झाली, जी व्हायला नको पाहिजे होती. रामकृष्ण हरी माऊली.